भाजपचं मिशन बारामती सुरू आहे. बघा, भारतीय जनता पार्टी ही जगातली मोठी संघटना आहे, जगातली. सुरुवातीला आज मला असं वाटतं की शेवटी आमच्याकडे आमच्या विचाराला मोदीजींचं काम बघून, या देशातला विकासाची प्रगती बघून जर आमच्याकडे काही लोक येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतोय. आम्हाला कोणालाही रिकामं करायचं नाही, आम्हाला कोणालाही मोकळं करायचं नाही. जे रिकामे होत आहेत त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं, ते का होत आहेत. तेव्हा मला असं वाटतं की एक नेतृत्व म्हणून माननीय मोदीजींकडे पाहिलं जातं, राज्यातलं नेतृत्व म्हणून देवेंद्रजींकडे पाहिलं जातं. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही राजकारणासाठी पक्ष नाही चालवत. आम्ही जनहितासाठी, या राज्याच्या देशाच्या विकासासाठी आम्ही सरकार चालवतो. आम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता नकोय, आम्हाला जनतेसाठी सत्ता हवी असते. आणि ते सिद्ध होतंय. गेल्या 10 वर्षात या देशाची प्रगती जर आपण पाहिली तर ते कुठं आज जागतिक स्तरावरती आपण 11व्या अर्थव्यवस्थेवरून 4थ्या अर्थव्यवस्थेवरती आलो. या देशातील 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वरती आली. अशा असंख्य उदाहरणं मी आपल्याला देईन. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी या विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावं, या देशाची सेवा करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा आहे. आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की ही सगळी लोक येत आहेत. प्रवीण भाईंचा विषय मी असं मांडेल की खरं तर ते कुठल्याही राजकीय पक्षाचं फार काही त्यांचं कधी एक सामाजिक काम म्हणून या तालुक्यात त्यांचं एक वेगळं नाव आहे. आणि म्हणून अशी एक ताकद भारतीय जनता पार्टीला जोडली गेली. आज शेवटी मला असं वाटतं की पक्षाची ताकद वाढते आणि त्या कार्यकर्त्याला योग्य व्यासपीठ मिळतं, योग्य दिशा मिळते. मला असं वाटतं त्यांचं स्वागत आहे.